रस्ते अपघात कमी करण्यासाठी सडक सुरक्षा फोर्सची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, पंजाब. पंजाब हे राज्य रस्ते अपघात कमी करण्यासाठी सडक सुरक्षा फोर्सची स्थापना करणारे देशातील पहिलंच राज्य ठरलेलं आहे. तर पंजाब सरकारने रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने सडक सुरक्षा फोर्सची स्थापना केलेली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जालंधर येथून 144 वाहनांना हिरवा कंदील दाखवलेला आहे. अशा प्रकारची फोर्स तयार करणारे पंजाब देशातील पहिलेच राज्य ठरलेले आहे. राज्यातील कोणालाही 112 क्रमांकावर कॉल करून मदत उपलब्ध करून घेता येणार आहे आणि कॉल केल्यानंतर 10 मिनिटात वाहन त्या ठिकाणी पोहोचणार आहे. रस्ते दुर्घटनाग्रस्त लोकांना रुग्णालयात पोहोचवण्यासोबतच संबंधित परिसरामध्ये कोणी गुन्हा करून पळून जात असेल तरी ही फोर्स संबंधितांना पकडण्याचे काम देखील करणार आहे. या फोर्सचे नेतृत्व भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि AIG आहे ट्रॅफिक गगनजीत सिंग करणार आहेत. तर 1200हून अधिक पोलीस जवान आणि सुमारे 90 महिला चालकांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ही वाहने 5500 किलोमीटर राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग कव्हर करणार आहेत. प्रत्येक वाहन जवळपास 30 किलोमीटर अंतरावर सेवा पोहोचवणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच घर पोर्टलची सुरुवात कोणी केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे NCPCR यांनी नुकताच घर GHAR पोर्टलची सुरुवात ही केलेली आहे. तर घर पोर्टल गो होम अँड रियुनाईट असा याचा अर्थ होतो. NCPCRने हे पोर्टल सुरू केलेलं आहे. NCPCR म्हणजे नॅशनल कमिशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन. तर घर हे पोर्टल किशोर न्याय कायदा 2015 आणि यातील नियमानुसार लहान बालकांच्या उद्धार आणि त्यांच्या घर वापसीच्या डिजिटल देखरेखीसाठी सुरू केलं गेलेलं पोर्टल आहे. त्याचप्रमाणे महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालयाकडून ट्रेक चाइल्ड पोर्टल देखील विकसित केलं गेलं आहे. NCPCR राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग म्हणतात याला. भारतातील लहान बालकांच्या न्याय हक्कांचे संरक्षण करणारी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. हिची स्थापना बाल अधिकार संरक्षण आयोग अधिनियम 2005 आहे यानुसार करण्यात आलेली आहे. तर महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे या आयोगावर नियंत्रण हे ठेवलं जातं. तर या आयोगाची स्थापना झालेली आहे 2007मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि सध्या या जे बाल संरक्षण आयोग आहे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग याचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत प्रियंका कानूनगो. पुढचा प्रश्न पाहूया. चंपकलक्ष्मी यांचं नुकताच निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, इतिहासकार. चंपकलक्ष्मी यांचं नुकताच निधन झालेलं आहे. त्या एक प्रसिद्ध इतिहासकार होत्या. तर भारतातील प्रतिष्ठित इतिहासकार तसेच भारतीय काँग्रेसच्या पूर्व अध्यक्षा आणि जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या ऐतिहासिक अध्ययन केंद्राच्या प्रोफेसर चंपकलक्ष्मी यांचं नुकताच निधन झाले आहे. चंपकलक्ष्मी यांचा जन्म तामिळनाडूमध्ये श्रीरंगममध्ये 1932मध्ये झाला होता. पुरातत्व, प्रतिमा विज्ञान, विचारधारा, शासनकला आणि व्यापार या विषयांमध्ये त्यांचे मोलाचे इतिहास लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताने कोणत्या देशासोबत MQ-9B ड्रोन आणि मिसाईल खरेदीसाठी करार केला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, अमेरिका. अमेरिका देशाबरोबर भारताने नुकताच MQ-9B जे आहे MQ-9B ड्रोन आणि मिसाईल खरेदीसाठी करार हा केलेला आहे. तर अमेरिका $4 अरब जे 31 MQ-9B ड्रोन आणि हेलफायर मिसाईल आणि लेझर निर्देशित बॉम्ब भारताला विकणार आहे. यामुळे भारतीय संरक्षण प्रणाली अधिक मजबूत आणि आधुनिक होणार आहे. MQ-9B ड्रोन जो आहे हा प्रेडेटर नावाने देखील ओळखला जातो. MQ-9B प्रेडेटर ड्रोन एक मानवरहित हवाई वाहन आहे. गुप्त अभियानांमध्ये या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. हा ड्रोन सलग 35 तासापर्यंत हवेमध्ये उडू शकतो. एका तासामध्ये 480 किलोमीटरचा प्रवास हा करू शकतो. 1900 किलोमीटरपर्यंत हा निगराणी करू शकतो. तसेच या ड्रोनच्या माध्यमातून एकावेळी 4 मिसाईल सोडता येऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये दुर्मिळ असा गोल्डन टायगर आढळून आलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. या ठिकाणी नुकताच दुर्मिळ असा गोल्डन टायगर आढळून आलेला आहे. तर आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एक सोनेरी वाघ आढळून आलेला आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये दिसलेल्या सोनेरी वाघाचे छायाचित्र त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट Xवरती शेअर केलेलं आहे. जगामध्ये सोनेरी वाघांची संख्या फक्त 30 इतकी आहे आणि यातील 4 ते 5 सोनेरी वाघ हे भारतामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न पाहूया. सनातन शिरोमणी ही उपाधी कोणाला प्रदान करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्र मोदी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सनातन शिरोमणी ही उपाधी प्रदान करण्यात आलेली आहे. तर ही उपाधी कोणी प्रदान केलेली आहे? तर अयोध्येतील प्रभुरामांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आखाडा परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागरी सत्कार केलेला आहे आणि त्यांना सनातन शिरोमणी ही उपाधी प्रदान केलेली आहे. 500 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्व सनातनींचे श्रीराम जन्मभूमी मंदिराचे स्वप्न साकार झाले असून पंतप्रधान मोदी यांना ही पदवी देऊन त्यानिमित्त त्यांचा गौरव हा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक नुकताच प्रकाशित करण्यात आलं आहे. हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए संजीव जोशी. संजीव जोशी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, एक समंदर मेरे अंदर. आणि या पुस्तकाचं नुकताच प्रकाशन हे करण्यात आलेलं आहे. प्रकाशन कोणी केलेलं आहे? तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी या पुस्तकाचे प्रकाशन जे आहे केलेलं आहे. ब्रह्मोस एरोस्पेसचे डेप्युटी CEO आहेत संजीव जोशी आणि यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, एक समंदर मेरे अंदर. संजीव जोशी यांनी गेल्या अनेक वर्षात लिहिलेल्या 75 कवितांचा हा संग्रह आहे आणि हा नुकताच प्रकाशित केला गेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच अमेरिकन इंटरकॉन्टिनेंटल 2024चे विजेतेपद कोणी जिंकलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मनदीप झांगर याने हे अमेरिकन इंटरकॉन्टिनेंटल 2024चे विजेतेपद जिंकलेलं आहे मनदीप झांगरने. भारतीय बॉक्सर आहे मनदीप झांगर. अमेरिकेतील वॉशिंग्टन टोपोनिस सिटीमध्ये झालेल्या नॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या इंटरकॉन्टिनेंटल सुपर फेदरवेट चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद याने पटकावलेलं आहे. त्याने अमेरिकेचा बॉक्सर गेरार्डो एस्किववेल विरुद्ध हा सामना जिंकलेला आहे. 75 किलो वजनी गटामध्ये हा सामना जिंकलेला आहे. तर मनदीप झांगरने 2014मध्ये ग्लासगो कॉमनवेल्थ खेळामध्ये देखील रौप्य पदक मिळवलेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. भारत आणि ओमान यांच्यात 12व्या संयुक्त लष्करी सहकारी समितीची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मस्कत. ओमानमधील मस्कत या ठिकाणी भारत आणि ओमान यांच्यात 12व्या संयुक्त लष्करी सहकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. तर ओमानमधील मस्कत येथे ही बैठक पार पडलेली आहे. 12वी भारत ओमान संयुक्त लष्करी सहकारी समितीची बैठक. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी जे ओमानचे संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस आहे डॉक्टर मोहम्मद बिन नसीर बिन अल झावी यांच्या समवेत या बैठकीचे सहअध्यक्षत्व हे केलेलं आहे. या बैठकीमध्ये प्रशिक्षण, संयुक्त सराव, माहितीची देवाणघेवाण, समुद्रविज्ञान आणि जहाजबांधणी या क्षेत्रामध्ये सहकार्याच्या अनेक नवीन क्षेत्रांवर चर्चा करण्यात आली, ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये परस्पर विश्वास निर्माण होईल. भारत आणि ओमान यांच्यामध्ये 1955मध्ये राजकीय संबंध प्रस्थापित झाले आणि नोव्हेंबर 2008मध्ये धोरणात्मक भागीदारीमध्ये श्रेणीमध्ये सुधारित करण्यात आले. तर याला आहे तो ओमानची राजधानी आहे मस्कत, चलन आहे ओमानी रियाल आणि सुलतान आहेत हैथम इब्न महमूद अल सैद. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मेळावा पार पडला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मेळावा नुकताच पार पडलेला आहे. तर नवी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं आणि या मेळाव्याचे उद्घाटन जे आहे केंद्रीय आयुष मंत्री आहे सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आला आहे. हा मेळावा 1 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सुमित्रा महाजन आणि यांच्या हस्ते 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. तर 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन अमळनेर जळगाव या ठिकाणी करण्यात आलं होतं. 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान हे आयोजन पार पडलेलं आहे. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अमळनेर जळगावमध्ये तब्बल 72 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे केलं गेलं. महाराष्ट्र शासनाने मराठी साहित्य संमेलनासाठी 2 कोटी रुपये इतकं अनुदान दिलेलं आहे. या अगोदर ही तरतूद 50 लाख इतकी होती. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रकल्पांसाठी किती कोटी तरतूद करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 15,554 कोटी रुपये इतकी जी तरतूद आहे महाराष्ट्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे 15,554 कोटी रुपयांची. या अगोदर महाराष्ट्र रेल्वे प्रकल्पासाठी 2009 ते 2014मध्ये प्रतिवर्ष 1171 कोटी रुपयाची तरतूद होती. मागील 10 वर्षात 26,000 किलोमीटरची रेल्वे नेटवर्क जोडणी जी आहे रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रात 3 रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये ऊर्जा, खनिजे आणि सिमेंट कॉरिडॉर, बंदर कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि जास्त वाहतूक असलेला एक कॉरिडॉर असे 3 कॉरिडॉर असणार. केंद्र सरकारने नुकताच भिकारीमुक्त शहरे करण्यासाठी किती शहरांची निवड केलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 30. केंद्र सरकारने 30 शहरांची जी निवड आहे केलेली आहे. जी आहे भिकारीमुक्त शहरे करण्यासाठी 30 शहरांची निवड करण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडून. तर भीक मागणाऱ्या प्रौढांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी 30 शहरांची निवड केली गेली आहे.
यामध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय 2026पर्यंत भिकारी निर्मूलनासाठी या शहरांमधील हॉटस्पॉट ओळखून जिल्हा आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना या अभियानामध्ये सामावून घेणार आहे. तर हा उपक्रम उपजीविका आणि उपक्रमांसाठी उपेक्षित व्यक्तींसाठी समर्थन अर्थात स्माईल या उपयोजनेचा भाग आहे. या अभियानासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग एक राष्ट्रीय पोर्टल आणि मोबाईल ॲप देखील सुरू करण्याचा विचार करत आहे. या मार्फत भिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या डेटाचे रिअल टाईम अपडेट्स प्रदान केले जातील. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच शिवसन्मान पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नरेंद्र मोदी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा शिवसन्मान पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. तर हा जो शिवसन्मान पुरस्कार जो आहे हा शिवरायांच्या घराण्यातून देण्यात येणारा हा पुरस्कार आहे आणि यावेळी हा नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. साताऱ्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे आणि अशा प्रकारची घोषणा जी आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे. साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंडमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहल या दक्षता जर्नलचे अनावरण कोणी केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए IREDA इरेडा याने पहल या दक्षता जर्नलचे अनावरण हे केलेलं आहे. तर इरेडा जे आहे अर्थात इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी यांनी पहल या दक्षता जर्नलचे अनावरण हे केलेलं आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली भारत सरकारचा हा उपक्रम आहे. याच्या माध्यमातून अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी याची सुरुवात करण्यात आलेली आहे. पहल या दक्षता जनरलचे अनावरण करणे ही नूतनीकरणक्षम ऊर्जा विकासाच्या दिशेने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसह भागधारकांना सहभागी करून घेणे हा यामागे IREDAचा सक्रिय दृष्टिकोन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक कोणत्या संस्थेमध्ये तयार केली जात आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बनारस हिंदू विद्यापीठ. या ठिकाणी भारतातील पहिली मानवी DNA बँक संस्थेमध्ये तयार केली जात आहे. तर बनारस हिंदू विद्यापीठ येथे उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक तयार केली जात आहे. या विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या ज्ञानेश्वर प्रयोगशाळेमध्ये स्वयंचलित DNA एक्स्ट्रॅक्टर मशीन बसविण्यात आले आहे. हे यंत्र रक्त, लाल केस आणि उती यासारख्या कोणत्याही जैविक सामग्रीमधून DNA काढू शकते. याच्या माध्यमातून भविष्यात कोणत्याही महामारीचा लोकांवर होणारा परिणाम समजून घेणे सोपे होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणती युद्धनौका विशाखापट्टणम येथून सेवेतून निवृत्त करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए INS निरूपक. ही जी युद्धनौका आहे विशाखापट्टणम येथून नुकताच सेवेतून निवृत्त करण्यात आलेली आहे. तर नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे आयोजित कार्यक्रमामध्ये समारंभपूर्वक INS निरूपक या युद्धनौकेला सेवानिवृत्त करण्यात आला आहे. या समारंभाचे अध्यक्ष होते व्हाईस ॲडमिरल अधीर अरोरा. तसेच भारत सरकारचे मुख्य हायड्रोग्राफर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. INS निरूपक हे 14 ऑगस्ट 1945 रोजी सेवेमध्ये दाखल झालेली होती आणि त्यावेळी व्हाईस ॲडमिरल होते जयंत नाडकर्णी. हे जहाज पूर्व नौदल कमांडच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफच्या प्रशासकीय आणि परिचालन नियंत्रणाखाली होते आणि आता हे नुकताच जे आहे INS निरूपक या युद्धनौकेला नुकताच सेवानिवृत्त हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये आर्थिक तूट GDPच्या किती टक्के राहणार असल्याचा अंदाज आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 5.1% इतकी जी आहे आर्थिक तूट अर्थात फिस्कल डेफिसिट राहणार आहे 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये. तर 5.1% इतकी राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे वित्तीय तूट. सरकारच्या एकूण उत्पन्नापेक्षा सरकारी खर्च जेव्हा वाढतो तेव्हा वित्तीय तूट निर्माण होते आणि हे अंतर भरून काढण्यासाठी सरकार कर्ज घेत असतं. पुढचा प्रश्न पाहूया. 2024च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये 9 ते 14 वयाच्या लहान मुलींसाठी कोणत्या रोगासंबंधित लसीकरण केले जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सर्व्हायकल कॅन्सर. यासाठी लहान मुली म्हणजे 9 ते 14 वयाच्या ज्या लहान मुली आहेत त्यांच्यासाठी लसीकरण हे केलं जाणार आहे आणि याची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदीनुसार सर्व्हायकल कॅन्सरच्या नियंत्रणासाठी 9 ते 14 वर्ष वयोगटाच्या लहान मुलींसाठी लसीकरण हे केलं जाणार आहे. भारतातील पहिलं मेड इन इंडिया सर्व्हायकल कॅन्सरची जी वॅक्सिन आहे सर्ववाईक या लसीचं लसीकरण हे केलं जाणार आहे. सर्व्हायकल कॅन्सरमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवा पडद्याला असामान्य पेशींची वृद्धी होते. ह्युमन पेपिलोमा व्हायरस HPV या संक्रमणामुळे हा कॅन्सर हा होतो. पुढचा प्रश्न पाहूया. विनयकुमार चौबे कोणत्या राज्याचे पुन्हा एकदा मुख्य सचिव बनलेले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी झारखंड. झारखंड या राज्याचे पुन्हा एकदा मुख्य सचिव बनलेले आहेत विनयकुमार चौबे.
तर वरिष्ठ IAS अधिकारी आहेत विनयकुमार चौबे यांची पुन्हा एकदा राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन यांनी झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि आता या विनयकुमार चौबे यांची देखील पुन्हा एकदा राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर झारखंडची स्थापना झालेली आहे 15 नोव्हेंबर 2000. राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत चंपाई सोरेन आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यामध्ये डिजिटल डिटॉक्स अभियान सुरू करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये हे डिजिटल डिटॉक्स अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. तर डिजिटल डिटॉक्स हे जे अभियान आहे कर्नाटक राज्य सरकार आणि ऑल इंडिया गेम डेव्हलपर्स फोरमसोबत एका कराराद्वारे डिजिटल डिटॉक्स अभियानाची सुरुवात केलेली आहे कर्नाटक राज्य सरकारने. आजच्या डिजिटल युगामध्ये सोशल मीडियावर अत्याधिक वेळ घालवल्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयक जागरूकता वाढवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण कर्नाटकमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन डिजिटल डिटॉक्स केंद्र स्थापित केले जाणार आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून व्यक्तिगत मार्गदर्शन प्रदान केलं जाणार आहे. तर कर्नाटकमध्ये हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. कर्नाटकमध्ये सुरू झालेलं अभियान आहे. कर्नाटक राजधानी आहे बंगळूर. मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणी तामिझागा वेत्री कझगम या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे थलपती विजय. तमिळ अभिनेते आहेत थलपती विजय आणि यांनी नुकताच तामिझागा वेत्री कझगम या राजकीय पक्षाची स्थापना केलेली आहे. तर तमिळ अभिनेते थलपती विजय तामिझागा वेत्री कझगम हा जो पक्ष आहे हा नवीन पक्ष काढलेला आहे त्यांनी. त्यांचा हा पक्ष आगामी 2026 तामिळनाडू विधानसभा निवडणुका लढणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. विजय या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पक्षाच्या अधिकृत नोंदणीसाठी त्यांनी 2 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या राज्याने ग्राहकांसाठी अनुकूल सौर धोरण 2024 सादर केलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे दिल्ली. दिल्ली राज्य सरकारने राज्यातील ग्राहकांसाठी हे अनुकूल असं सौर धोरण 2024 सादर केलेलं आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सौर धोरण 2024 सादर केलेलं आहे. नागरिकांना सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या सौर धोरण 2024मध्ये निवासी आणि व्यावसायिक तसेच औद्योगिक ग्राहकांसाठी वीज बिल कमी कसे करता येईल, तसेच वायू प्रदूषण कमी करणे आणि महागाईचा सामना कसा करता येईल याबाबत तरतुदी केलेल्या आहेत. नागरिकांना त्यांच्या घरावर सौर पॅनल बसवण्यासाठी सरकार परवानगी देणार आहे आणि ज्यामुळे त्यांना स्वतःसाठी वीज निर्माण करता येणार आहे. सरकारने या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 570 कोटी रुपयांची तरतूद ही केलेली आहे. 2027पर्यंत 4500 मेगावॅट सौर ऊर्जेची स्थापित क्षमता गाठण्याचे नवीन लक्ष्य या योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आले. मुख्यमंत्री वयश्री योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये नुकताच मुख्यमंत्री वयश्री योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित ही योजना आहे. महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. राज्यातील शारीरिक किंवा मानसिकरित्या अपंग असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांना 3000 रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील 15 लाख वरिष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 65 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने 480 कोटी रुपयांची तरतूद ही केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन केव्हापासून कधीपर्यंत केलं गेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान या भारत ऊर्जा सप्ताहाचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भारत ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन नुकताच गोवा येथे करण्यात आलं आहे. या ऊर्जा सप्ताहाचे आयोजन 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेलं आहे. ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन जे आहे केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय आणि भारतीय पेट्रोलियम महासंघ यांच्याकडून करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाची प्रायोजक कंपनी आहे सौदी अरबमधील राष्ट्रीय तेल कंपनी आहे सौदी अरामको. विविध देशातील 17 ऊर्जामंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि 900पेक्षा जास्त प्रदर्शक यामध्ये भाग घेणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच भारतीय सेनेचे उपप्रमुख म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C उपेंद्र द्विवेदी यांना भारतीय सेनेचे उपप्रमुख म्हणून नुकताच नियुक्त करण्यात आलेला आहे. तर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती भारतीय सैन्याचे उपप्रमुख अर्थात व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी MV सुचेंद्र कुमार यांचं स्थान घेतलेलं आहे. उपेंद्र तिवारी यांना परम विशिष्ट पदक तसेच अतिविशिष्ट सेवा पदकाने देखील सन्मानित केलं गेलं आहे.
उत्तर सेना कमांडचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आहेत आणि आता ते 15 फेब्रुवारीपासून भारतीय सेना उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांनी या अगोदर भारतीय सेनेमध्ये अनेक महत्त्वाची पदे देखील भूषवलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा फ्री प्रवास नीतीची घोषणा केलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, इराण. इराण या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा फ्री प्रवास नीती जी आहे याची घोषणा केलेली आहे. तर इराणचा प्रवास आता भारतीय नागरिकांना विना विजा करता येणार आहे. इराण सरकारने नुकताच यासाठी व्हिसा फ्री नीतीची घोषणा केलेली आहे. व्हिसा फ्री प्रवास हा केवळ पर्यटनासाठी असणार आहे. 6 महिन्यातून एकदा ही सुविधा प्रदान केली जाणार आहे. या व्हिसा फ्री नीतीनुसार पर्यटक हा इराणमध्ये 15 दिवसांपर्यंत राहू शकणार आहे. नुकताच श्रीलंका आणि थायलंड या देशांनीसुद्धा विजामुक्त प्रवास करण्याची सुविधा सुरू केलेली आहे. तर इराणने सुरू केलेला आहे. इराण राजधानी आहे तेहरान, चलन आहे इराणियन रियाल आणि राष्ट्रपती आहेत इब्राहिम रईसी. इराण हा जगातील सर्वात मोठा शिया मुस्लिम देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच 6 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले मार्क फिलिप्स हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, गुयाना. गुयाना या देशाचे हे पंतप्रधान आहेत मार्क फिलिप्स आणि हे नुकताच 6 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत. तर गुयाना देशाचे पंतप्रधान मार्क फिलिप्स भारताच्या 6 दिवसीय यात्रेवर आलेले आहेत. काल संध्याकाळी नवी दिल्ली येथे त्यांचे आगमन झालेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. या यात्रेदरम्यान दोन्ही देशातील संबंधांमध्ये मजबूती येणार आहे. दक्षिण अमेरिका उपखंडातील एक देश आहे हा गुयाना आणि या गुयानाचे पंतप्रधान जे आहेत 6 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत. तर गुयाना राजधानी आहे जॉर्जटाऊन, चलन आहे गयानीज डॉलर, पंतप्रधान आहेत मार्क फिलिप्स आणि राष्ट्रपती आहेत मोहम्मद इरफान अली. पुढचा प्रश्न पाहूया. अहमद अवद बिन मुबारक हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, यमन. यमन या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत अहमद अवद बिन मुबारक. तर यमन देशाच्या राष्ट्रपती परिषदेने विदेश मंत्री असलेले अहमद अवद बिन मुबारक यांना नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त केलेलं आहे. या अगोदरचे पंतप्रधान माईन अब्दुल मलिक सईद यांना यमन राष्ट्रपती परिषदेने बरखास्त केलेलं आहे. यमनचे सध्याचे राष्ट्रपती आहेत रशद अल अलिमी. यमन हा पश्चिम आशियातील एक देश आहे. याची राजधानी आहे सना, अस्थायी राजधानी आहे अदन, चलन आहे यमानी रियाल आणि राष्ट्रपती आहेत रशद अल अलिमी. पुढचा प्रश्न पाहूया. स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून कोणाला लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, पी टी उषा. पी टी उषा ज्या आहेत यांना स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर पी टी उषा स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि दिल्ली स्पोर्ट्स जर्नलिस्ट यांच्याकडून लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पी टी उषा या भारताचे एक महान धावपटू आहेत. त्यांनी आशियाई खेळामध्ये 4 सुवर्णपदक आणि 7 कांस्य पदके जिंकलेली आहेत. त्यांना भारतीय ॲथलेटिक्सची सुवर्णकन्या म्हणून देखील ओळखले जातं. सध्या पी टी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष आहेत, तसेच राज्यसभेच्या राष्ट्रपती नियुक्त सदस्य देखील आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम काय असणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, इंडोजिनियस टेक्नॉलॉजी फॉर डेव्हलप इंडिया ही यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम आहे. तर राष्ट्रीय विज्ञान दिन जो आहे देशामध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. भारतीय वैज्ञानिक सी व्ही रमन यांचा हा जन्मदिवस आहे आणि हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून देशात साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी यांचा जन्म झाला होता. या दिवसाच्या निमित्ताने हा राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिवसाची ही थीम असणार आहे इंडोजिनियस टेक्नॉलॉजी फॉर डेव्हलप इंडिया. रामन इफेक्टच्या संशोधनासाठी यांना 1930मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारी 1987 साली साजरा केला गेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. ओलेग कोनेनेन्को हा कोणत्या देशाचा अंतराळवीर आहे ज्याने नुकताच सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, रशिया. रशियाचा हा अंतराळवीर आहे ओलेग कोनेनेन्को आणि याने नुकताच सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा जागतिक विक्रम हा केलेला आहे. तर रशियाचा अंतराळवीर ओलेग कोनेनेन्को सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम याच्या नावे झालेला आहे. टप्प्याटप्प्यामध्ये तो एकूण 879 दिवस अंतराळात राहिलेला आहे आणि हा एक जागतिक विक्रम आहे. या अगोदर हा विक्रम रशियाचाच अंतराळवीर जेनेडी पडल्का याच्या नावे होता. तो 878 दिवस 11 तास आणि 30 मिनिटे अंतराळात राहिलेला आहे. कोनेनेन्को यांना पुन्हा एकदा 5 जून 2024 रोजी अंतराळात पाठवले जाणार आहे. यानंतर ते अंतराळात 1000 दिवस राहणारे अंतराळवीर ठरणार आहेत. अंतराळ संशोधन संस्था आहे रोस्कोस्मोस याची स्थापना झालेली आहे 25 फेब्रुवारी 1992. मुख्यालय आहे मॉस्को, रशिया. प्रशासक आहेत युरी बोरिसोव. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच केंद्र सरकारने आरोग्य सचिव म्हणून यांची निवड केली आहे. प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, अपूर्व चंद्रा.
यांची नुकताच केंद्र सरकारने आरोग्य सचिव म्हणून निवड केलेली आहे. तर केंद्र सरकारने वरिष्ठ IAS अधिकारी आहेत अपूर्व चंद्रा यांना आरोग्य विभागाचे सचिव म्हणून नियुक्त केलेलं आहे. या अगोदर अपूर्व चंद्रा सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव होते. संजय जाजू यांना सूचना प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव नियुक्त गेलेलं आहे. सध्या केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत मनसुख मांडविया. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये सी सर्व्हायव्हल केंद्र सुरू केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 गोवा. गोवा या राज्यामध्ये हे केंद्र सुरू केलेलं आहे सी सर्व्हायव्हल केंद्र. पंतप्रधान मोदी आणि ONGC निर्मित सी सर्व्हायव्हल सेंटरचे उद्घाटन दक्षिण गोव्यामधील बेतूल या ठिकाणी केलं आहे. या केंद्रामार्फत समुद्री रेस्क्यू ऑपरेशनसाठी प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे. या केंद्रांच्या माध्यमातून दरवर्षी 10,000 ते 15,000 लोकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाकडून या कंपनीचा कारभार पाहिला जातो ONGCचा. सध्या या खात्याचे मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी. तर ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन स्थापना झालेली आहे 14 ऑगस्ट 1956. मुख्यालय आहे दिल्ली आणि अध्यक्ष आहेत अरुण कुमार सिंह आहे. जागतिक संरक्षण प्रदर्शन 2024चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D सौदी अरब. सौदी अरबमध्ये जागतिक संरक्षण प्रदर्शन जे आहे 2024 याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. तर जागतिक संरक्षण प्रदर्शन 2024 वर्ल्ड डिफेन्स एक्झिबिशन्स आयोजन केलं गेलं आहे सौदी अरबमध्ये. 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन सौदी अरबची राजधानी रियाद या ठिकाणी पार पडलेलं आहे. या संरक्षण प्रदर्शनाच्या माध्यमातून संरक्षण तंत्रज्ञानामधील प्रगतीवर चर्चा करण्यासाठी तसेच संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सहयोग वाढवण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन हे केलं गेलं होतं. या प्रदर्शनासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून संरक्षण राज्यमंत्री आहेत अजय भट्ट हे उपस्थित होते. तर सौदी अरबमध्ये हे जे आहे पार पडलेलं आहे. सौदी अरब राजधानी आहे रियाद. चलन आहे सौदी रियाल. पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन सलमान. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक पुस्तक मेळावा 2024चे आयोजन कोठे केले जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक पुस्तक मेळावा 2024चे आयोजन हे केलं जाणार आहे. तर वर्ल्ड बुक फेअर जागतिक पुस्तक मेळावा 10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान प्रगती मैदान दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्यासाठी सौदी अरब पाहुणा देश असणार आहे. तर नॅशनल बुक ट्रस्टने या मेळाव्याचे आयोजन हे केलेलं आहे. युवराज मलिक हे नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. याची स्थापना सन 1957मध्ये करण्यात आली होती. पहिला जागतिक पुस्तक मेळावा हा सन 1972मध्ये आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघूया. विधानसभेमध्ये समान नागरी कायदा विधेयक पारित करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे. प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B उत्तराखंड. उत्तराखंड हे देशातील समान नागरी कायदा विधेयक पारित करणारे पहिले राज्य जे आहे ठरलेलं आहे. तर स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा विधेयक पास करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे. स्वातंत्र्याच्या अगोदर समान नागरी कायदा हा गोवा या राज्यामध्ये लागू होता आणि आता उत्तराखंड विधानसभेमध्ये हे समान नागरी कायदा विधेयक पास करण्यात आलेलं आहे. तर उत्तराखंडमध्ये पास करण्यात आलेलं आहे. उत्तराखंड स्थापना झालेली आहे 9 नोव्हेंबर 2000. राजधानी आहे डेहराडून. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामिया आणि राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून निरंजन साहा स्टेडियम ठेवण्यात आलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक A सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम. या क्रिकेट स्टेडियमचं नुकताच नाव बदलून निरंजन शाह स्टेडियम असे ठेवण्यात आलेलं आहे. तर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं हे स्टेडियम आहे. गुजरातमधील राजकोट येथे हे स्टेडियम आहे आणि आता या स्टेडियमचं नाव बदलून निरंजन शाह स्टेडियम असे करण्यात आलेलं आहे. निरंजन शाह हे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव होते. तसेच सौराष्ट्रासाठी त्यांनी 1960-1970 या दशकामध्ये 12 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देखील खेळलेले होते. पुढचा प्रश्न बघूया. नांगोलो मोम्बुम्बा हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती बनलेले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B नामिबिया. नामिबियाचे हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत नांगोलो मोम्बुम्बा आणि यांची नवीन राष्ट्रपती म्हणून नुकताच नियुक्ती झालेली आहे. नामिबियाचे जे अगोदरचे राष्ट्रपती होते हेच गिनगोब यांचं कॅन्सरने नुकताच निधन झालेलं आहे. त्यामुळे यांच्या निधनानंतर नांगोलो मोम्बुम्बा हे नामिबियाचे नवे राष्ट्रपती बनलेले आहेत. नामिबिया हा आफ्रिका खंडातील एक देश आहे. नामिबियाची राजधानी आहे विंडहोक. चलन आहे नामिबियाई डॉलर आणि पंतप्रधान आहेत सारा कोंगो गेल्वा. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणाला फिट इंडिया मुवमेंटचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D नरेंद्र कुमार यादव यांना फिट इंडिया मुवमेंट जे आहे ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आलेलं आहे. तर नरेंद्र कुमार यादव हे भारतीय राजस्व सेवा IRS अधिकारी आहेत आणि यांना या फिट इंडिया मुवमेंटचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आलेलं आहे. नरेंद्र कुमार यादव हे सन 2009मध्ये राजस्व अधिकारी बनले होते. फिट इंडिया मुवमेंटची सुरुवात जी आहे 29 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आली होती.
दैनंदिन जीवनांमध्ये शारीरिक परिश्रम आणि खेळ यांचा समावेश करण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली होती आणि याचं नुकताच ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे नरेंद्र कुमार यादव यांना. पुढचा प्रश्न पाहूया. ICC कसोटी क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचणारा पहिला भारतीय जलद गोलंदाज कोण ठरला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह हा जो आहे ICC कसोटी क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचणारा पहिला भारतीय जलद गोलंदाज ठरलेला आहे. तर जसप्रीत बुमराह ICC रँकिंगमध्ये आता जलद गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर आलेला आहे. एकूणच गोलंदाजामध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचणारा भारताचा चौथा गोलंदाज ठरलेला आहे. या अगोदर स्पिनर आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि बिशन सिंग बेदी यांनी ही कामगिरी केली होती. तर ICCच्या जे क्रमवारी आहे या क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचलेला आहे. तर ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल स्थापना झालेली आहे 15 जून 1909. मुख्यालय आहे दुबई, संयुक्त अरब अमिरातमध्ये आणि अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले. पुढचा प्रश्न बघूया. सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर फेन्सिंग लावण्याचा निर्णय घेतलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, म्यानमार. भारत सरकार म्यानमार देशाच्या सीमेवर फेन्सिंग लावणार असल्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकार भारत आणि म्यानमार सीमेवर फेन्सिंग लावणार आहेत. भारत आणि म्यानमार सीमा 1643 किलोमीटरची ही सीमा आहे. म्यानमारमधील घुसखोर आणि विद्रोहींना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. भारतातील 4 राज्यांची सीमा म्यानमारला लागून आहे. अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड आणि मणिपूर ही 4 राज्ये आहेत ज्यांची सीमा म्यानमारला लागून आहे. मणिपूरमधील मोरह या ठिकाणी 10 किलोमीटर अंतरावर पहिली फेन्सिंग केली गेली आहे. अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी 1 किलोमीटर अंतरावर फेन्सिंग ही केली जाणार आहे. तर म्यानमारची राजधानी आहे नैपिडा. चलन आहे क्यात. कार्यवाहक राष्ट्रपती आहेत माइन स्वे. पुढचा प्रश्न पाहूया. 7व्या हिंद महासागर संमेलनाचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये या 7व्या हिंद महासागर संमेलनाचे आयोजन हे केलं जाणार आहे. तर 7वे हिंद सागर संमेलन असणार आहे 2024चं. आयोजन केलं जाणार आहे 9 ते 10 फेब्रुवारी 2024. आयोजन स्थळ आहे पर्थ, ऑस्ट्रेलिया. या ज्या हिंद सागर संमेलनाची जी थीम असणार आहे टुवर्ड्स अ स्टेबल अँड सस्टेनेबल इंडियन ओशन. भारताकडून या संमेलनासाठी विदेश मंत्री एस जयशंकर उपस्थित असणार आहेत. या संमेलनाचे पहिले संस्करण सन 2016मध्ये सिंगापूरमध्ये आयोजित केलं गेलं होतं. हिंद महासागर हा जगातील सर्वात मोठा 3रा महासागर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024नुसार जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली CEO कोण ठरलेले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मुकेश अंबानी. मुकेश अंबानी हे ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024नुसार जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली CEO ठरलेले आहेत. तर नुकताच ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024 जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये टेसेंटचे CEO आहेत हुआतेंग माला यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्यांना 81.6 BGI इतका स्कोअर मिळालेला आहे. तसेच या इंडेक्समध्ये भारतीयांमध्ये मुकेश अंबानी प्रथम तर जागतिक स्तरावर 2ऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली CEO ठरलेले आहेत. 80.3 गुणांसह मुकेश अंबानी हे मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई आणि ॲपलचे टिम कुक तसेच टेस्लाचे एलॉन मस्क यांच्या पुढे आहेत. टाटा सन्सचे एन चंद्रशेखरन हे या क्रमवारीमध्ये 6व्या स्थानी आहेत. तर इन्फोसिसचे सलील पारिक हे 16व्या स्थानावर आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच जाहीर झालेल्या ट्रॅफिक इंडेक्स रँकिंग 2023नुसार जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते ठरले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, लंडन. लंडन हे शहर नुकत्याच जाहीर झालेलं एका ट्रॅफिक इंडेक्स रँकिंग 2023नुसार जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर हे ठरलेलं आहे. तर ॲम्स्टरडॅममधील टॉमटॉम कंपनीने जगातील 387 शहरांची रहदारीचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. युनायटेड किंगडममधील लंडन या शहराला या अहवालानुसार क्रमवारीत पहिले स्थान मिळालेलं आहे. आयर्लंडमधील डब्लिनला 2रे तर कॅनडाच्या टोरंटोला 3रे स्थान मिळालेले आहे. लंडनमध्ये प्रवाशांना 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी 37 मिनिटे आणि 20 सेकंद रहदारीत घालवावी लागतात. या क्रमवारीमध्ये भारतातील बंगळूर हे शहर 6व्या स्थानावर आहे. हे भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर आहे. तर पुणे हे जगातील 7व्या आणि भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे गर्दीचे शहर ठरलेलं आहे. 2023मध्ये बंगळूरमध्ये प्रतिप्रवासी 10 किलोमीटर प्रवासासाठी 28 मिनिटे 10 सेकंद तर पुण्यामध्ये 27 मिनिटे 50 सेकंद इतकं खर्च करावे लागले. पुढचा प्रश्न पाहूया. गुरु श्रील प्रभुपाद यांच्या 150व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन कुठं केलं गेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी गुरु श्रील प्रभुपाद यांच्या 150व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन नुकताच करण्यात आलं होतं. गुरु श्रील प्रभुपाद 150वी जयंती होती आणि या कार्यक्रमाचं आयोजन नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे केलं गेलं होतं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी एक डाक तिकीट आणि नाणे देखील प्रकाशित केलं गेलं आहे. प्रभुपाद हे गौडीय मिशनचे संस्थापक होते तसेच वैष्णववादाशी संबंधित होते.
प्रसिद्ध असं इस्कॉनचे ते संस्थापक आहेत आणि यांच्या 150व्या जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन नुकताच नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं. नुकताच भारतरत्न पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. चौधरी चरण सिंग, PV नरसिम्हा राव आणि MS स्वामीनाथन या तिघांना भारतरत्न पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. तर नुकताच 2024 भारतरत्न पुरस्कार आणखी 3 जणांना देण्यात आलेला आहे. या अगोदर कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये आणखी 3 जणांना यावर्षीचा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. PV नरसिम्हा राव, चौधरी चरण सिंग आणि MS स्वामीनाथन या तिघांना देखील आता भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. आता 2024 भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तींची संख्या जी आहे 5 इतकी झालेली आहे. PV नरसिम्हा राव हे भारताचे 9वे पंतप्रधान होते. 1991 ते 1996 दरम्यान ते भारताचे पंतप्रधान होते. तसेच ते केंद्रीय संरक्षण मंत्री, विदेश मंत्री तसेच गृहमंत्री देखील राहिलेले आहेत. तसेच आंध्र प्रदेश राज्याचे ते मुख्यमंत्री देखील होते. त्याचप्रमाणे चौधरी चरण सिंग हे भारताचे 5वे पंतप्रधान होते. 23 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस देशामध्ये राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे MS स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतामध्ये अन्नधान्य उत्पादनामध्ये संपन्नता आणण्यासाठी मोलाचे योगदान आहे आणि या तिघांना आता हा नुकताच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024चे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक A गुवाहाटी. आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024चे आयोजन होणार आहे. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धा 4थे संस्करण असणार आहे. आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी याचं आयोजन केलं गेलं आहे. 19 ते 29 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा पार पडणार आहेत. एकूण 20 प्रकारच्या खेळांचा या स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 4500पेक्षा जास्त स्पर्धक आणि 200पेक्षा अधिक युनिव्हर्सिटी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. नुकताच या स्पर्धेचा लोगो, जर्सी आणि शुभंकर यांचे लॉन्चिंग हे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी अष्टलक्ष्मी हे शुभंकर असणार आहे. अष्टलक्ष्मी हे एका फुलपाखराचा प्रकार आहे आणि या स्पर्धेचं शुभंकर म्हणून याचं लॉन्चिंग हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. मायक्रोसॉफ्ट 2025पर्यंत भारतातील किती लोकांना AI प्रशिक्षण देणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C 20 लाख. मायक्रोसॉफ्ट 2025पर्यंत भारतातील 20 लाख लोकांना AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण हे देणार आहे. तर मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे सत्या नडेला यांनी ही घोषणा केलेली आहे की भारतामध्ये 20 लाखपेक्षा अधिक लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कौशल्य प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे मायक्रोसॉफ्टकडून. तर मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून घरेलू उत्पादनात वाढ होण्यासाठी या AI प्रशिक्षणाची मदत ही होणार आहे. तर मायक्रोसॉफ्ट हिची स्थापना झालेली आहे 4 एप्रिल 1975मध्ये. मुख्यालय आहे वॉशिंग्टनमध्ये. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक होते बिल गेट्स आणि पॉल ॲलन आणि सध्या मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आहेत सत्या नडेला. पुढचा प्रश्न बघूया. SAFF अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप वुमन्स स्पर्धा 2024चा किताब कोणी जिंकलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशांनी संयुक्तरित्या हा फुटबॉल चॅम्पियनशिपचा किताब हा जिंकलेला आहे. तर SAFF अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा या 2024चं जे आयोजन आहे बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. अंतिम सामन्यामध्ये भारत आणि बांगलादेश यांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात आलेला आहे. तर SAFF साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन याचा फुल फॉर्म होतो. स्थापना झालेली आहे 1997मध्ये. मुख्यालय आहे ढाका बांगलादेश. एकूण सदस्य देश आहेत 7. यामध्ये भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका आणि भूटान या देशांचा समावेश आहे आणि सध्या या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत काजी सलाउद्दीन. पुढचा प्रश्न बघूया. जागतिक सरकार शिखर संमेलन 2024साठी कोणत्या देशांना सन्मानित अतिथी घोषित केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D वरील सर्व. भारत, तुर्की आणि कतार या 3 देशांना जागतिक सरकार शिखर संमेलन 2024साठी सन्मानित अतिथी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर फेब्रुवारीमध्ये दुबई UAEमध्ये होणाऱ्या जागतिक सरकार शिखर संमेलनासाठी 3 देशांना सन्मानित अतिथी घोषित केलं गेलं आहे. यामध्ये भारत, तुर्की आणि कतार या जागतिक सरकार शिखर संमेलनाचे सन्मानित अतिथी असणार आहेत. या संमेलनाची थीम आहे शापिंग द गव्हर्नमेंट ऑफ द फ्युचर. भविष्यातील सरकारांना आकार देणे या संमेलनाची ही थीम आहे आणि यासाठी आता या 3 देशांना सन्मानित अतिथी घोषित करण्यात आलेला आहे. या संमेलनासाठी भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. पुढचा प्रश्न बघूया. लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B प्यारेलाल शर्मा यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नुकताच सन्मानित केलं गेलं आहे. तर ज्येष्ठ संगीतकार आहेत प्यारेलाल शर्मा. कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने यांना सन्मानित केलं गेलं आहे.
प्यारेलाल शर्मा यांना 2024चा पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. संगीतकार एल. सुब्रमण्यम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्याकडून लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल या जोडीने 1963मध्ये पारसमणी या चित्रपटाद्वारे संगीत क्षेत्रामध्ये आपल्या करिअरची सुरुवातही केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर बीना मोदी यांना आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे. तर डॉक्टर बीना मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते डॉक्टर बीना मोदी यांना आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स अर्थात IACC आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर बीना मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. अमृतकाल आत्मनिर्भर भारतातील भारत अमेरिका संबंध मजबूत करणे या विषयावर आधारित ही परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये यांना या पुरस्काराचं वितरण हे करण्यात आलेलं आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून बीना मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. फॉर्च्यून 500 आणि ET 500 इंडिया कंपन्यांच्या महिला अध्यक्षांमध्ये देखील त्यांचा समावेश हा आहे. डॉक्टर बीना मोदी या मोदी एंटरप्राइजेसच्या अध्यक्षा आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. हरियाणा सरकारची 9 अतुल्य वर्षे या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी जगदीप धनखड. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते हरियाणा सरकारची 9 अतुल्य वर्षे या पुस्तकाचे नुकताच अनावरण हे करण्यात आलेलं आहे. तर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते सूरजकुंड फरीदाबाद येथे हरियाणा सरकारचे 9 अतुल्य वर्ष राईज ऑफ अ न्यू अँड व्हायब्रंट हरियाणा या पुस्तकाचे नुकताच प्रकाशन करण्यात आलेलं आहे. हे पुस्तक राज्य सरकारच्या 9 वर्षाच्या कामगिरीवर प्रकाश टाकते. इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेलं आहे. या पुस्तकामध्ये राजकीय, सामाजिक, शिक्षण, प्रशासन, न्यायव्यवस्थेतील विविध पदांवर विराजमान असणाऱ्या व्यक्तींचा दृष्टिकोनाचे वर्णन जे आहे या पुस्तकामध्ये करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय वायुसेनेकडून वायुशक्ती 2024 सराव कुठे आयोजित केला जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए राजस्थान. राजस्थानमध्ये भारतीय वायुसेनेकडून वायुशक्ती 2024 सरावाचं आयोजन हे केलं जाणार आहे. तर भारतीय वायुसेनेकडून 17 फेब्रुवारी 2024 रोजी राजस्थानमध्ये जैसलमेरजवळ असलेलं पोखरण एअर ते ग्राउंड रेंज येथे वायुशक्ती 2024 सरावाचे आयोजन हे केलं जाणार आहे. वायुसेनेच्या या सरावामध्ये यावेळी स्वदेशी बनावटीच्या तेजस, प्रचंड आणि ध्रुव या विमानांसह 121 विमाने सहभागी होणार आहेत. वायुशक्ती 2024 सरावादरम्यान लढाऊ आणि अग्निशमन क्षमतेचे संपूर्ण स्पेक्ट्रम प्रदर्शित केला जाणार आहे. या सराव अभ्यासाच्या माध्यमातून भारतीय एरोस्पेस सामर्थ्याचे क्षमता प्रदर्शित हे जे आहे केलं जाणार आहे. या अगोदर या सरावाचं आयोजन 16 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. आशियाई विकास बँकेने कोणाला भारतातील संचालक म्हणून नियुक्त केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मियो ओका यांना आशियाई विकास बँकेने भारतातील संचालक म्हणून नुकताच नियुक्त हे केलेलं आहे. आशियाई विकास बँकेने जपानच्या मियो ओका भारतातील संचालक म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी ताकेओ कोनिशी यांची जागा घेतलेली आहे. ताकेओ कोनिशी जे आहेत यांना आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयामध्ये दक्षिण आशियासाठी महासंचालक म्हणून नियुक्त केलं गेलं आहे. मियाओका भारतातील आशियाई विकास बँकेचे नेतृत्व करतील तसेच देशातील सरकार आणि इतर विकास भागीदारांशी संबंध वाढवण्यासाठी त्या कार्य करतील. तर आशियाई विकास बँक स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966. मुख्यालय आहे मनिला फिलिपिन्समध्ये आणि सध्या आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष आहेत मसतगुह असाकावा. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या भारतीय व्यक्तीला UAEचा गोल्डन व्हिसा मंजूर करण्यात आलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी आनंद कुमार यांना नुकताच UAEमधील जो गोल्डन व्हिसा आहे हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर सुपर 30चे संस्थापक आहेत आनंद कुमार यांना संयुक्त अरब अमिरात सरकारने गोल्डन व्हिसा मंजूर केलेला आहे. या अगोदर अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि संजय दत्त या भारतीय सेलिब्रिटींना हा विशेष व्हिसा मिळालेला आहे. आनंद कुमार हे 2002 पासून पटना येथे आपला सुपर 30 कार्यक्रम चालवत आहेत. 2023मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची पायाभरणी कोठे करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे हैदराबाद. हैदराबादमध्ये देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची पायाभरणी ही नुकताच करण्यात आलेली आहे. तर देशातील पहिलं डिजिटल नॅशनल एपिग्राफी म्युझियम असणार आहे आणि याची पायाभरणी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आहेत जी किशन रेड्डी यांच्या हस्ते हैदराबाद येथील सालारजंग संग्रहालयात करण्यात आलेला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण 1861 द्वारे हे संग्रहालय स्थापन केलं जात आहे. भारतीय पुरातत्व विभागामार्फत हे संग्रहालय स्थापन केलं जात आहे. यामध्ये विविध भाषा आणि कालखंडातील सुमारे 1 लाख प्राचीन शिलालेख असणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पामध्ये सुमारे 1102.83 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात